ही कथा एका आजारी व्यक्तीला स्वामींच्या कृपेमुळे कसे जीवनदान मिळाले याबद्दल आहे। मृत्यूच्या दारातून परत आलेला रुग्ण शामराव हे एका गावातील प्रतिष्ठित आणि धनवान व्यक्ती होते। त्यांच्याकडे सर्व काही होते, पण गेल्या अनेक महिन्यांपासून ते एका दुर्धर आजाराने त्रस्त होते। डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या, औषधे दिली, पण काहीही उपयोग होत नव्हता। त्यांचा आजार वाढतच होता। अखेरीस डॉक्टरांनी हात टेकले आणि सांगितले, तुमच्या उपचारांसाठी आता फारसा काही पर्याय नाही, फक्त काही दिवस किंवा महिने आहेत। शामरावांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या मुलाने प्रकाशने अनेक मोठ्या डॉक्टरांना दाखवले, पण सर्वांनी एकच उत्तर दिले। प्रकाशला आता काहीच सुचत नव्हते। तो पूर्णपणे निराश झाला होता। त्याच वेळी त्याच्या एका जुन्या मित्राने त्याला अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना भेटण्याचा सल्ला दिला। प्रकाश, स्वामींवर विश्वास ठेव, त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते। एकदा अक्कलकोटला जाऊन त्यांना भेट, मित्र म्हणाला। प्रकाशला सुरुवातीला हे पटले नाही, कारण त्याचे वडील अत्यंत गंभीर अवस्थेत होते, पण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। तो अक्कलकोटला गेला। तिथे त्याने स्वामींच्या पादुकांसमोर बसून आपले दुःख सांगितले। स्वामी, माझ्या वडिलांना वाचवा, तुम्हीच आता आमची शेवटची आशा आहात, असे म्हणत तो रडू लागला। त्याचवेळी तिथे बसलेल्या एका वृद्ध भक्ताने प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला एक चमचाभर भस्म, राख दिली। हे घे, ही स्वामींच्या धुनीतील भस्म आहे, हे तुझ्या वडिलांना खाऊ घाल, स्वामी कृपा करतील, असे म्हणून तो शांतपणे निघून गेला। प्रकाशने ती भस्म घेतली आणि काहीही विचार न करता परत घरी आला। त्याने ती भस्म आपल्या बेशुद्ध असलेल्या वडिलांच्या तोंडात घातली। त्याने स्वामींचे नाव घेतले आणि डोळे मिटून प्रार्थना केली। काही मिनिटातच एक चमत्कार घडला। शामराव यांच्या शरीरात थोडी हालचाल झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शरीरातील ताप उतरला आणि त्यांना शुद्ध आली। जे डॉक्टर निराश झाले होते ते हे पाहून थक्क झाले। त्यांनी पुन्हा तपासण्या केल्या, सर्व अहवाल सामान्य आले। शामराव आता पूर्णपणे बरे होत होते। काही दिवसांनी ते स्वतःच्या पायावर उभे राहू लागले। शामरावांनी प्रकाशला विचारले, मी कसा बरा झालो? प्रकाशने त्यांना सर्व हकीकत सांगितली। त्या क्षणापासून शामराव आणि त्यांच्या कुटुंबाचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला। त्यांना हे कळून चुकले की जेव्हा विज्ञानाचे आणि डॉक्टरांचे प्रयत्न संपतात, तेव्हा स्वामींची कृपा जीवनदान देते।